वजन कमी करणं आणि वजन वाढवणं खाण्याच्या सवयीवरती अवलंबून आहे. लय सोपं आहे, लय म्हणजे लय सोपं आहे. पण त्या अंगाला तुम्ही कधी बघतच नाही. उदाहरणार्थ बघा, तुम्ही एक वडापाव खाल्ला, वजन वाढलं. वडापाव टाळला, भाकरी खाल्ली, वजन कमी झालं. किती सोपं आहे. एक कप चहा प्याला, वजन वाढलं. एक ग्लास पाणी प्याला, वजन कमी झालं. साध्या साध्या गोष्टी आहेत. एक समोसा खाल्ला, वजन वाढलं. एक भाकरी किंवा चपाती खाल्ली, वजन कमी झालं. साध्या गोष्टी आहेत, साध्या. कशाला काय रिप्लेस करायचं हे फक्त बघा. मग तुम्हाला मस्त दाखवू शकतोय. ज्यांना आता समजा एखाद्यानं बिस्किट खाल्ली, चहा बिस्किट, वजन वाढलं. त्यापेक्षा ऑमलेट भाकरी खाल्ली, वजन कमी झालं. काय अवघड आहे मला सांगा, काय अवघड आहे. फक्त खाण्याच्या सवयी रिप्लेस करायच्यात हो, फक्त सवयी रिप्लेस करायच्यात. ब्रेड खाल्ला, वजन वाढलं. घरातला कमी मसाल्याचं, कमी तेलाचं पोहे, उपीट खाल्लं, वजन कमी झालं. रिप्लेस कशाला दाखवतोय बघा. ह्या एवढ्या साध्या सवयी आहेत. मग कशाला हो तुम्ही औषधं, प्रोडक्ट बघत बसताय. काय लागतंय साधं, तुम्हाला पण कळतंय, तुम्हाला सुद्धा कळतंय हे. आणि ह्याच्यामध्ये फक्त मग आता भाजी भाकरी बरोबर कशाची भाजी, काय खायचं हे सांगतोय, तेवढंच फॉलो करा ना. आणि मग मात्र व्यायामाला कारण द्यायची, सांगायची नाहीत. व्यायामाला सुट्टी द्यायची नाही. व्यायामात तर कॅलरीज पण बर्न करायच्या आणि हेल्दी राहायचं, फिट राहायचं. साधं गणित आहे. उगाच बसला विचार करत. तर केव्हापासून चालू करताय व्यायामाला आणि ह्या फक्त आहाराच्या रिप्लेसमेंटला? कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.